याचसाठी केला होता ठस सिवट गोड व्हावा आणि हा सिवट गोड कोणाचा होणार आहे? मग तिथे आपण पाहिलं तर मित्रांनो वॉरियर्स पुरस्कार मर्याई शिवकृपा तळेकर संघाचा होणार की एमसीसी सोडा संघाचा पहिला बॉल तेजस काटकर. स्विच प्रयत्न राहिला होता मात्र सिंगल घेते. जिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक राहिलाय सिंगल धाव घेतली जाते. धावा रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे मात्र समोर जर पाहिलं तर आता डावखुरा फलंदाज शाहिद मुझावरला तिथे आपण पाहतोय. शाहिद मुझावर जर्सी नंबर 24 दोन षटकांची लढत. खऱ्या अर्थाने ही मॅच जर पाहिलं तर मग 50,000 आणि 25,000 मध्ये ही मॅच पाहायला मिळतोय. खोलवर डबाचा चेंडू आपण पाहिला तर जिथे मिड ऑन मध्ये फटका खेळला जातो सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय जिथे आहे क्षेत्ररक्षक चेंडू अडवला तत्वर मात्र फलंदाजाने नाकावरती टिचून 2 धावा घेतल्या गेलेत. 3 धावा धपळकावरती राहिल्यात. तेजस काटकरच्या हातामध्ये चेंडू राहिला. क्षेत्ररक्षण ते विहीर रचना पाहिली तर मग शाहिद मुझावर साठी पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तर कव्हर पॉइंट मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेलंय. चांगला चेंडू राहिलाय. एक डॉट चेंडूची सांगता राहिले. ऑन क्षेत्रामध्ये जर पाहिलं मग तिथे रक्षण पाहायला मिळतोय. मग जो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षण पाहिलं तर सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे मात्र अजय वागिलकर होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल धाव घेतली जाते. महत्वाचा मॅच आहे फायनलचा मॅच जिथे चालले 2 संघामध्ये ही चुरस अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा हा कुरुक्षेत्र इथे आपण पाहतोय जो खऱ्या अर्थाने मरुआई शिवकृपा तळेकर यांच्या माध्यमातून आयोजन केले. मग या स्पर्धेचं पुरस्कर्ते दमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून अकूट अभ्याचा चेंडू होता जो शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये खेळला जाते. घोषांकी क्षेत्र आहे तिथे धावा मात्र फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे आणि त्याच प्लॅनिंग निसी गोलंदाजी तेजस काटकरचं आपल्याला पाहायला मिळतोय की जास्त मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलेत. सिंगल गेली तरी चालेल त्या धावा नक्कीच करू शकतो परंतु जर एखादा मोठा फटका आला तर मात्र आपल्या संघासाठी तो खूप इथे महाग पडू शकतो. पुढचा बॉल मोठा तडाखा इथे लगावला गेला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली पकडलाय सेल संपवलाय पहवाचा इथे खेळ. धावा पहिल्या धावपळकावरती तर 5 धावा 1 बाद 5 अशी धावसंख्या. इनाईट क्रमांक 3 वरती वनडाऊनच्या भूमिकेमध्ये फलंदाज ऋतिक घागला जिथे आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिला तर मग विद्यमान सरपंच विजय घाणेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने कमी वयाचा खेळाडू असताना ज्याने क्रिकेटला सुरुवात केली. पुढचा बॉल पहिला चेंडू पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय जिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं गेलं. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेला इथे पळत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव किती महत्वाची आहे. मग 1 धाव 1 मत आणि खऱ्या अर्थाने आजचा योग पाहिला तर 1-1 फुटाची जागा किती लाखा मोलाची राहिले आणि इथे 1 धाव मात्र वाचवली गेली जिथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या तर 8. गतीमध्ये परिवर्तन. चकवलंय गांडावलंय फसवलंय कॉटन बॉल स्वरूपात फलंदाज ऋतिक घाग मैदानाच्या बाहेर. अचूकता पाहायला मिळाली. तशाच पद्धतीने गोलंदाजाची धार विजय घाणेकरच्या या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
मग पाहिलं तर जिथे पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या, मग दुसऱ्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली गेली. मग 4 चेंडूचा खेळ अजून बाकी राहिला. किती धावा होणार, किती धावा रोखल्या जाणार. गतीमध्ये परिवर्तन इथे नवीतला आपण पाहतोय. चेंडू इथे थोडासा आपण पाहिलं तर आउटफील्ड ती थोडीशी फर्स्ट आहे, जिथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. नवेद या धाव्यांसाठी ओळखला जायचा, एक चिकट असा चिवट दर्जाचा हा खेळाडू राहिलाय. मग त्याला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पुढचा बॉल ढोलक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. घोषांकी क्षेत्र जिथे आहे तिथे सिंगल धाव मिळते. धावसंख्या तर पहिली तर मग 11 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आहेत 11. म्हणजे प्रत्येकाला एक एक धाव इथे आता मात्र जी खर्च केली ती मात्र थांबवावी लागेल. चेंडूचा खेळ पाहिला तर मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पुढचा बॉल विजय घाणेकर फलंदाजी स्ट्राइक वर. इथे मात्र प्रश्न पडला आमच्या प्रेक्षक वर्गाला की वाईट का नाही, वाईट का मिळेल. तर वाईट गार्डच्या बाहेर तुम्ही खेळ करायला येता फलंदाज बॅटर, मग तिथे गोलंदाजाला देखील काहीतरी फायदा. एमसीएनने टेनिस क्रिकेटमध्ये बदल केलाय. मग इथे हा चेंडू आपण पाहिला तर योग्य चेंडू हाताळला गेला. पेअर डिलिव्हरी राहिली. डॉट चेंडूची सांगता राहिली. धावसंख्या जर पाहिले तर मग 11 धावा. फलंदाज इब्राहिम मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू इथे आता मात्र वाईट मिळेल. आता म्हणतील की हा चेंडू वाईट कसा काय आला. मग फलंदाजाने टान्स पहा अगदीच मागे सरकून खेळला. मग तिथे इथे पाहिला तर ऑक्टमच्या अगदी थोडासा बाहेर राहिला होता. मग व्हाईट गार्डची आहे तिथून मात्र पुढे चेंडू गेला. मग हा व्हाईटचा इशारा मात्र इथे मोहम्मदजी बकवाल सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू चांगला चेंडू बॅकफुटला सरसर मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. इथे चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावता धावता आघाऊपणा केला आणि इथे मात्र फलंदाज धावचीत झाला. चला एमसीसी सोडा संघ समोरच्या संघाला देखील तिथे या 14 धावांचा पाठलाग करायचा. मध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मग विजय घाणेकर सरपंच साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि तेजस काटकर. चला जास्त टीम चर्चा करू नका तुम्ही, तुम्हालाच इथे अंधार पडत चालाय. कारण सूर्यदेवाने आपल्याकडे रजा घेतली परंतु जो थोडासा अंधळ प्रकाश राहिलाय त्या प्रकाशाचा पुरेपूर फायदा घ्या. आणि त्याच इथे पाहिलं तर मग 14 धावांची गरज आहे. मग तिथे आमच्या डीजे विनायकाला देखील एक ऊर्जा निर्माण झाली. मला वाटतं आवाजामध्ये आपल्या आवाज वाढला की काय, नो डाऊट असू द्या. तेवढंच उद्या माझ्यासाठी फायदेशीर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पाहिला तर मग सफवाना गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅच फिरवली होती तोच गोलंदाज मात्र समोर विजय घाणेकर. पहिला चेंडू ना कभी रुकता है ना झुकता है, ये साला ठोकता है, ठोकनी से
पहिला फटका मिळालाय. मग आता इथे पाहिले तर समीकरण बदललं. 11 चेंडू 8 धाव्यांची गरज. आणखीन एक तडाखा. घे धक्का, घे छक्का. मारतोय. विजय घाणेकर मार रहा है. माही मार रहा है. इथे पुन्हा एकदा चेंडू. हा चांगला चेंडू होता, अतिशय चांगल्या दर्जाचा. जिथे फिंगर रोल केलं, मग बोट फिरवली होती, जिथे सिंगल धाव मिळते, 13 धावा धाब्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आता सामना मात्र पाहिला तर मग बरोबरी सुटलाय. मग आमचा स्कोरर प्रीतम शेडगे स्टॅम्प तिथे मारलाय. पत्र सिग्नेचर करणं गरजेचं आहे. यासाठी केला होता हट्टाचा शेवट गोड व्हावा, आणि शेवटचा गोड मात्र आमच्याच गावामध्ये होतोय की काय, हा शेवटचा अर्थात एका धावेची गरज आहे. सन्मान दिलाय, सामना जिंकलाय. दमदार आमदार पुरस्कार मरवाई शिवकृपा क्रिकेट स्पर्धा आयोजित ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावलाय मित्रन वॉरियर्स मरवाई शिवकृपा तळेकर संघानं, तर उपविजेता ठरलाय MCC 16 संघ. तृतीय क्रमांक दशरथ इलेवट कुरुळ, आणि चतुर्थ क्रमांक भोसले वॉरियर्स थेरोंडा. चांगल्या दर्जा स्पर्धा इथे पार पडली गेली. तर मात्र
चला आपण ज्या क्षणाची वाट पाहतो मग फायनलचा अंतिम सामना आपण पाहिलात मग विशेष करून इथे बक्षीस वितरण समारंभ आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग इथे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान करण्यात येतं ज्यांचे इथे स्वागत करण्यात येणार आहे। तर मी तळेकर गावातील सर्व अजय माजी पदाधिकारी त्याचप्रमाणे मी विनंती करतोय की या विभागातील सर्व कार्यकर्ते यांना देखील विनंती करतो या आपण या अतिथी मुख्य कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे जिथे खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहिली तर मग दमदार आमदार कार्यसम्राट सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आणि आपण पाहिलं तर मग मुख्य आयोजक मग मरुआ ही शिवकृपा तळेकर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। या स्पर्धेचं कॅश प्राइज पाहिलं प्रथम क्रमांक 50,000 द्वितीय क्रमांक 25 तृतीय क्रमांक 10 चतुर्थ क्रमांक 10,000 आणि मालिकावरून सायकल आहे कूलर आहे तिथे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज छत्रशेख म्हणून आणि सुंदर असे इथे आपण पाहिलं तर मग हे चषक इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय मग रितेश दादा घाग यांच्या माध्यमातून पाहिलं तर मग जे आम्हाला सायकल पुरस्कृत केली त्यानंतर बेस्ट बॅट्समन नेहाल मुसा मुदस्सर वरवंडे यांच्या माध्यमातून कूलर आहे। बेस्ट बॉलर म्हणून असलमभाई वरवंडे या तळेकरचे लेजेंडर क्रिकेटर यांच्या माध्यमातून त्यानंतर बेस्ट फिल्डर म्हणून अलिमिया चाचा वरवंडे यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला पुरस्कृत झाले। त्यानंतर या स्पर्धेसाठी लागणारे जे 70 चेंडूचा इथे आपण खेळ केला त्या चेंडूवरती मग नीनाजी रोटकर त्याचप्रमाणे लाईव्हचं आम्हाला कव्हरेज केलं गेलं एक चांगल्या दर्जाची क्वालिटी व्हॉइस क्वालिटी असेल मग तिथे चित्रीकरण असेल खऱ्या अर्थाने सतीजी जाधव यांची संपूर्ण टीम आणि त्याचप्रमाणे मग आपण पाहिलं तर रोहन तांबे आणि मग अमोल मुंगेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं 3 दिवसामध्ये आपल्याला कव्हरेज केलं गेलं। त्याचप्रमाणे पाहिलं तर मग डीजेची इथे आम्हाला ज्यांनी विशेष सहकार्य केलं मग डीजे उत्तम ठाकूर अतिशय चांगल्या दर्जे व्हॉइस क्वालिटी आणि त्याच पद्धतीने आम्हाला अजिबात 3 दिवसामध्ये काही त्रास नाही झाला मग त्यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंगचं मग चांगले सुमधुर गाणी आपल्याला इथे इंटरनेट त्या पाहायला मिळालं ऐकायला मिळालं। त्यानंतर ज्या 3 दिवस आम्हाला जेवणाची उत्तम व्यवस्था केली मग घरगुती जेवण इथे आम्हाला मिळालं मग नंदू पाटील यांच्या माध्यमातून त्यांची आम्ही स्वागत करतोय। त्यानंतर मी विनंती पुढे आपण पाहिलं तर मग जर खऱ्या अर्थाने इथे मंडप डेकोरेटर्स चांगल्या दर्जाचं मंडप डेकोरेटर्स आणि मैदानाला जिथे सजवण्याचं काम विशेष राहिलंय मग बाबू ठाकूर आणि सहादेव घाणेकर यांचं देखील मी शाब्दिक सुमनाला हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये उत्तम दर्जाची इथे पाहिलं तर मग सर न्यायाधीशाची भूमिका ज्याने खऱ्या अर्थाने पार पाडली मग मोहम्मदजी बकवाल आणि पुरुषोत्तमजी भगत ही जोडी सातत्याने आपण पाहिली तर आज बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतात आणि विशेष सहकार्य समालोचक म्हणून इथे पहिल्या दिवसामध्ये भाईजान आणि खास करून आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात खऱ्या अर्थाने पाहिला तर मग चोरडा गावला बिलॉंग करणारे आणि या विभागामध्ये सातत्याने स्पर्धा कव्हरेज करत असतात मग ओमकार पाटील यांचा आपण आवाज ऐकलात आणि खऱ्या अर्थाने आज आणि 3 दिवसामध्ये मला इथे या विभागामध्ये प्रथमच मला वाटतं इथे संधी मिळाली जरी मी आपल्या विभागातील असतो तरी मला आज प्रथमच या विभागामध्ये संधी मिळाली समालोचन करण्याची। मी पुन्हा एकदा आपला सर्वांचा धन्यवाद देतो। क्रिकेट खेळलो या विभागामध्ये परंतु समालोचकाकडे जेव्हा मी सुरुवात केली तर प्रथमच मला वाटतं या विभागात पहिली स्पर्धा कव्हरेज केली जाते मग कोकण नंतर मी पूर्ण रायगड प्रबंधित झाली आहे। त्यानंतर इथे पाहिलं तर मग ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय मग जी स्पर्धा इथे आपण कव्हरेज केली गेली मग ज्या स्पर्धेसाठी लागणारे आम्हाला बरेचशी बक्षीस मग आर्थिक स्वरूपामध्ये पाहिले तर मग आपले सर्वांचे कार्यसम्राट कार्यतत्पर दमदार आमदार रोहा मुरुड अलिबाग या विभागातील एक दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले। त्यानंतर पाहिलं तर मग अनंत बेंडू चवरकर नाना यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलंय। महादेवजी काटकर 1000 रुपयाचं इथे आर्थिक सहाय्य। परेश जानू घाणेकर 500 रुपये। विजय रमेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये।
प्रदीप कमलाकर काटकर 501, कृष्णा पाटील 200 रुपये, विराज नरेश ठाकूर 1000, रमेश काटकर 600 रुपये, मयूर निडी यांच्याकडनं 500 रुपये, अमोल दादा लाड 5000 रुपये, युवा सेना तालुका प्रमुख यांच्याकडून कैलासवासी रवींद्र धर्मा ठाकूर यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं येथे आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यानंतर प्रफुल्ल पालवणकर उपसरपंच मांडला यांच्याकडून 2000 रुपये, हर्षदजी महाडिक साहेब सरपंच बोहीगर यांच्याकडून 2000 रुपये. त्यानंतर सन्माननीय या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग जिल्हा परिषदेचं इथे बिगुल वाजलंय. मग मुरुड या मतदारसंघातून ज्या निवडणुकीसाठी सज्ज राहिल्यात मग जिल्हा परिषदेसाठी सौ ज्योती रमेश नागावकर यांच्याकडून 10,000 रुपयाचा आम्हाला धनादेश आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यानंतर अभय सूर्यवंशी सरकट यांच्या माध्यमातून सरकार आहे अभयराज सूर्यवंशी सरकार यांच्या माध्यमातून जे रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज आहे मग 25,000 रुपयाचा आम्हाला इथे आर्थिक सहाय्य लाभलंय. या सर्व देणगीदारांसाठी आणि ज्यांनी सहकार्य केलं त्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आपण पाहिलं ना कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं तर फक्त अंग मेहनतीने काम होत नाही. मग तिथे बऱ्याच गोष्टी आल्या, मग तिथे खऱ्या अर्थाने इथे आर्थिक बाब आली, मग वस्तू स्वरूपात ते बाब आली. मग या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व देणगीदारांचं सहकार्यांचं मी पुन्हा एकदा मरुआई शिवकृपा तळेकर संघाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. अगदीच काही क्षणात इथे आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर मी सरपंच विजय घाणेकर साहेबांना विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरांचा इथं ते शुभ सन्मान करून घेऊया. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आज मात्र पार पडली गेली आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आयोजकांनी कुठे कसर कमी केली. फक्त मला एक खंत वाटले रोहित मशिलकर की लाईव्ह युट्यूबची इथे सुविधा उपलब्ध केली होती आणि ग्रामीण भागातील खेळाडू चर्चा वारंवार करत असतो की आपल्या विभागातील खेळाडू चमकत नाही, पुढे येत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण वेळेला महत्व देत नाही. मग आयोजक इथे सकाळी 8 वाजता येतात, त्या अर्थाने त्यांचं म्हणणं असं की आपण या आपल्या ग्रामीण खेळाडू कुठेतरी बाहेर खेळताना पाहायला मिळायला पाहिजे. मात्र तुम्ही इथून तरी नव्याने सुरुवात करा की कमीत कमी आपल्या प्रत्येकाच्या संघातील 2-4 खेळाडू ह्या कुठेतरी मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले पाहिजेत. नुसतं तुम्ही एक मॅच खेळला म्हणून तिथे एखादे रील्स बनवून तिथे हिरो बनत नाही. सातत्याने तुम्हाला तो प्रवास तिथे चांगला खेळ करून दाखवणं हे गरजेचं असतं. विशेष करून आजच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य केलंय मग विनीत पाटील आणि प्रीतम शेडगे त्यांचा देखील मी इथे शाब्दिक सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. मग आमचे मुदस्सर वरवंडे यांचा देखील आम्हाला योगदान राहिलं. मग स्कोरर असेल किंवा मध्ये आम्हाला विश्रांती देखील त्यांच्या माध्यमातून मिळाली. मग त्यांच्या माध्यमातून इथे समालोचक देखील आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. अगदी काही क्षणातच इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान होणार आहे आणि मग मात्र आपण इथे ज्या बक्षीस वितरण समारंभाला इथे आपण आता सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या व्यासपीठाची आपण इथे शोभा वाढवायची आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतोय. मग इथे पाहिलं तर मालिकावीर साठी आपण पाहिलं तर मग रितेश दादा घाग यांच्या माध्यमातून जी सायकल आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग बेस्ट बॅट्समॅन साठी कूलर आहे, बेस्ट बॉलर साठी इथे कूलर देखील आहे, बेस्ट फिल्डर साठी इथे कूलर आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग प्रत्येक मॅच साठी प्लेयर ऑफ द मॅच हा देखील इथे आम्हाला चषक पाहायला मिळत आहेत. अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थाने विशेष करून या प्रेक्षक वर्गानं या स्पर्धेला एक चांगला उदंड प्रतिसाद दिला, उत्कृष्ट प्रतिसाद इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मग पहिल्या दिवसापासून अगदी इथे पाहायला मिळालं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग जी स्पर्धा आपण सुप्रीम युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहिली तिला देखील इथे बऱ्याचशा व्ह्यूअर्स आम्हाला लाभले. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला इथून पुढे नेण्याचा प्रयत्न करा. आपला हक्काचा माणूस कधीही आवाज द्या. नक्की सतीश जाधव तिथे
गंभीरपणे उभा राहतो, एक चांगली व्हॉइस क्लिअरिटी असेल किंवा तिथे चांगले क्षणचित्र व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून नक्कीच कव्हरेज केले जात आहेत. एक उत्तम दर्जाचं हे युट्यूबचं चॅनल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं फार कमी वयामध्ये. अगदीच पाहिलं तर मग इथे स्वतःचा एक काहीतरी व्यवसाय असावा, स्वतःचा काहीतरी धंदा आपण करावा आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्याची चाकरी करत असताना मात्र हक्काचं हे चॅनल त्याने मात्र आज प्रसिद्धीमध्ये आणलंय. तर मी विनंती करते विशेष, कारण आपली भारतीय संस्कृती अशीच आहे की अतिथी देवो भव. मग पण पाहिलं तर मग या फुलाला शोभा नाही फुलहाराशिवाय, फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, स्पर्धेला मजा येत नाही प्रेक्षक शिवाय, आणि व्यासपीठाला खऱ्या अर्थाने इथे शोभा येत नाही मान्यवरांशिवाय. आणि ज्या व्यासपीठावरती विराजमान राहिलेल्या मान्यवरांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत आणि ह्या सन्मानाला आपण सुरुवात करतोय. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, अतिथी देव भव, हीच तर खरी आपल्या महाराष्ट्राची ओळख. आणि इथे आपण या सन्मानाला आपण सुरुवात करतोय. मी विनंती करतोय ज्यांची व्हॉइस क्वालिटी आणि खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून आम्हाला इथे एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली, तर मी विनंती करतोय सन्माननीय उत्तमजी ठाकूर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आणि विनायक घाग, सॉरी विनायक भुईर यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी वस्तांजी उत्तम ठाकूर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे, या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तदनंतर मी विनंती करतोय पुढचे सत्कार मुद्रे असणार आहेत, ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं डेकोरेटर्स अर्थातच मंडपाची व्यवस्था उपलब्ध केली. मग मैदान बनवण्यापासून तिथे पॅन्डल, प्रेक्षक गॅलऱ्या. मग मी विनंती करतोय सन्माननीय बाबू ठाकूर आणि सहादेव घाणेकर आणि नरेश ठाकूर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मंडप डेकोरेटर्स सन्माननीय बाबू ठाकूर, सहादेव